ओके. नाव प्रॅक्टिस सेट 3.3 किंवा एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर 10 बघायला चालू करूया आपण. काय म्हणलं बघा, फाइंड द नंबर ऑफ 4 डिजिट नंबर्स. फाइंड द नंबर ऑफ 4 डिजिट नंबर्स that can be formed using the digits 1, 2, 4, 5, 6, 8. 1, 2, 4, 5, 6, 8. If digits can be repeated and digits cannot be repeated. बघा, 1, 2, 4, 5, 6, 8. 1, 2, 3, 4, 5, 6. आपल्याकडे 6 डिजिट्स आहेत. किती डिजिट्स आहेत आपल्याकडे? 6 डिजिट्स. आणि आपल्याला त्याच्यानंतर 4 डिजिटचा नंबर तयार करायचा आहे. आणि पहिला क्वेश्चन आहे रिपिटेशन इज अलाउड. रिपिटेशन इज अलाउड. आणि दुसरा क्वेश्चन आहे रिपिटेशन इज नॉट अलाउड. आता रिपिटेशन अलाउड असेल तर परम्युटेशन आपल्याला वापरताच येत नाही. रिपिटेशन अलाउड असेल तर परम्युटेशन ही कन्सेप्टच वापरता येत नाही. या प्लेसमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 किंवा 8 कोणीही चालतो. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेज. आता रिपिटेशन अलाउड आहे म्हणजे कमी होणार का? नाही. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेज. नेक्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेज. लास्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेज. टोटल नंबर ऑफ वेज काय झाले सांगा? 6 raised to 4. जे काही इथे हे कधी रिपिटेशन इज अलाउड. आणि जेव्हा अलाउड नसेल त्यावेळी काय सांगा? अलाउड नसेल त्यावेळेस सांगा 6 डिजिट्स आहेत पैकी तुम्हाला 4 अरेंज करायचे. 1, 2, 3, 4. किती वेज मध्ये? 64. नाहीतरी 64 आपण सोडवणार तेच सांगा रे. 4 प्लेसेस मागे येणार की नाही. म्हणजे काय करणार सांगा? 6 into 5 into 4 into 3 असं करणार. हेच आपण पूर्वी काय करायचं सांगा? फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग मध्ये काय करायचं सांगा आपण? दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेज. 6 डिजिट आहेत ना. नेक्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 वेज. कमी करायचो आपण एक डिजिट. अलाउड नाही रिपिटेशन. नेक्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन. लास्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन. टोटल नंबर ऑफ वेज काय झाले सांगा? 6 into 5 into 4 तेच झाले की नाही. फक्त इथं आपण ते फार लिहायचो. फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. आता ते डायरेक्ट झालं तुमचं. काय झालं सांगा? 64. चालेल. सोल्युशन द्यायला सुरू करा. सोल्युशन द्यायला सुरू करा. 4 डिजिट नंबर्स. आन्सर सांगतो मी. 4 डिजिट नंबर्स are to be formed. 4 digit numbers are to be formed using the digits 1, 2, 4, 5, 6, 8 मध्ये कॉमा. 1, 2, 4, 5, 6, 8 मध्ये कॉमा. Next line, that first number. When REPETITION repetition is allowed. When repetition is allowed, comma, next line, number of ways equals. Number of ways equals. Repetition ज्यावेळी अलाउ असतं की नाही त्यावेळी बघा पेन्सिल आपण 4. फर्स्ट प्लेस 6 वेज, सेकंड प्लेस 6 वेज, थर्ड प्लेस 6 वेज, लास्ट प्लेस 6 वेज. ऍक्च्युअली प्लेस मध्ये युनिट्स, टेन्स, 100, 1000 म्हणजे ते लवकर समजेल. युनिट्स, प्लेस, टेन्स, प्लेस, 1000 सगळ्याचा अर्थ कसं? नंबर ऑफ वेज 6 into 6 into 6 into 6 म्हणजे 6 raised to 4. 36 चा स्क्वेअर 1296. 6 raised to 4 चा आन्सर लिहायचा 1296. ठीक आहे. लिहून झालं असेल सगळ्यांचं. बी लिहा. बी सेकंड केस लिहा. वेन रिपिटेशन इज नॉट अलाउड म्हणा. वेन रिपिटेशन इज नॉट अलाउड. वेन रिपिटेशन इज नॉट अलाउड असं. नेक्स्ट लाइन, नंबर ऑफ वेज इक्वल्स 6p4. Number of ways equals 6p4. त्याचा नेक्स्ट स्टेप खाली लिहा. 6 into 5 into 4 into
3 4 प्लेसेस माग 63 नाही केलं असं आन्सर सांगायला लागला तुम्ही. हा पण म्हटलं लिहायला चुकलं. 6 - 30 12 30 बरोबर 360. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. How many numbers? 11th question. 11. How many numbers can be formed using the digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition so that resulting numbers are between 100 and 1000? आता साहजिक आहे ज्यावेळी तुम्हाला बिटवीन 100 and 1000 म्हणतात त्यावेळी कुठले नंबर तयार करायचे असतात आपल्याला 3 डिजिटचे नंबर. ते 3 डिजिट सांगायची एक वेगळी पद्धत आहे. 100 पासून 1000च्या मधले पाहिजेत नंबर्स. 100 पासून 1000च्या मधले नंबर्स पाहिजेत. अरे म्हणजे 3 डिजिटचे नंबर पाहिजेत तुम्हाला आणि एवढेच डिजिट वापरायचे. 1 2 3 4 5 6 रिपिटेशन अलाउड आहे का? नाही. फक्त असा विचार करायचा फर्स्ट प्लेसचा विचार आधी करायचा कारण त्यामध्ये 0 चालत नाही. त्यामुळे फर्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन ऍक्च्युअली फर्स्ट म्हणण्यापेक्षा 100th प्लेस. 100th प्लेस कॅन बी फिल्ड इन 1 2 3 4 5 ways. आता पुढच्या 2 प्लेसेसला मात्र काही अडचण नाही. 0 आला तरी चालतो नाही आला तरी चालतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ह्यातला तुमचा एक डिजिट वापरून संपला. कोणता? या 5 पैकी एक म्हणजे 4 उरले आणि परत 0 अलाउड आहे की तुम्हाला असा परत 5 डिजिट झाले आणि ते 5 डिजिट तुम्हाला या 2 प्लेसेस मध्ये भरायचे की नाही सांगा. म्हणजे या 2 प्लेसेस किती वेळेस बनवणार? 5p2 वेळेस बनवणार. टोटल नंबर ऑफ वेळेस 5 into 5p2. हेच आपण पूर्वी काय लिहायचं माहितीये हे बघा लक्षात घ्या. आज सगळा माग झालेला नाही. लिहिताना फक्त एवढा बदल व्हायचा 100th प्लेस मध्ये 0 चालत नाही म्हणून 100th प्लेस 5 वेज मध्ये. 5 म्हणजे कोण कळलं? हेच की 1 2 3 4. आता तुम्हाला 0 अलाउड आहे. एक डिजिट कमी झालाय म्हणजे परत 5 डिजिट झाले तुमच्याकडे. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 5 वेज. नेक्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 4 वेज. आणि मग हे काय आहे? 5p2 सोडवा बरं. 5p2 5 ला 2 घरं मागे घ्या. 5 इन्क्लुडिंग इट असतं. ते मागे घ्या म्हणजे इन्क्लुडिंग इट असतं महत्वाचं. मग तेच आहे फक्त इथं एकाच स्टेप मध्ये लिहिलं होतं. इथं तुम्हाला ते लिहायला लागायचं. युनिट्स प्लेस कॅन बी फिल्ड इन सो मेनी वेज. हे जे लिहायला लागायचं ना ते अवॉइड होतं. एवढाच फरक आहे बाकी काही नाही. चला मात्र हे ह्याचं मात्र मेन्शन करायचं. साईडला पेन्सिल हे सांगितल्यावर घ्या. आधी सुरुवात करा. 3 digit numbers are to be formed. 3 digit numbers. 3 digit numbers are to be formed using the digits 0 1 2 3 4 5 without repetition. REPTITION विदाउट रिपिटेशन. हे महत्वाचं. विदाउट रिपिटेशन. आता बाजूला हे तुम्ही हे कुठेतरी हे किंवा हे तुम्हाला जे पाहिजे ते करा. असं नाही म्हणजे आता शक्यतो फॉर्म्युलेशन मध्ये हे करा. पेन्सिलनं युनिट्स 10 100 घ्या आजूबाजूला. फर्स्ट प्लेस त्याच्यात 5 वेज दाखवा आणि सेकंड प्लेसला थर्ड प्लेसला 5p2 दाखवा. लिहून दाखवायचं. आता असं खाली मेन्शन करा. लिहा 100th प्लेस can be filled in 5 ways bracket मध्ये EXCPT except 0. 100th place can be filled in 5 ways except 0.
झालं. Remaining two places can be filled, F-I-L-L-E-D, filled in 5P2 ways. हे केवळ तुम्हाला कळावं म्हणून लिहून देतो बरं. हे जे आहे ना, हे लिहायचं नसतं बरं का, ऐकून घ्या. हे काही लिहायचं नसतं, फक्त हे काय सुरुवात एवढे एवढे डिजिट नंबर तयार करायचे, खाली नंबर ऑफ वेज इज इक्वल टू 5 × 5P2. पण हे काही दिवसांनी कळत नाही म्हणून हे सगळं लिहून देतो, लक्षात ठेवा. नंबर ऑफ वेज इक्वल्स 5 × 5P2. आता हे 5 ॲज इट इज, पुढे 5 × 4, 5 5 25, 4 100, 100 नंबर्स तयार होतील. विदाउट रिपिटेशन किती होतील? 100 नंबर्स. हे काय? हे वाचू, हे वाच. नंबर ऑफ वेज इक्वल्स 5 × 5P2. नंबर ऑफ वेज इक्वल्स 5 × 5P2. 5 ॲज इट इज, 5P2 ला 4 आणि 5 मागे पुढे करा, 2 डिजिट मागे द्या आणि फायनल आन्सर 100 द्या. 100. बारावा क्वेश्चन बघा, 12th क्वेश्चन. फाइंड द नंबर ऑफ 6 डिजिट नंबर्स. फाइंड द नंबर ऑफ 6 डिजिट नंबर्स यूजिंग द डिजिट्स 3 4 5 6 7 8. 3 4 5 6 7 8. हा, विदाउट रिपिटेशन. त्यातले मग हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 5 आणि नॉट डिव्हिजिबल बाय 5, हा नंतरचा क्वेश्चन. पहिल्यांदा तरी काय विचारलं की हे बघा, हे जे 1 2 3 4 5 6 डिजिट्स दिलेत, यांचा वापर करून किती 6 अंकी संख्या तयार करता येतील. यांचा वापर करून किती 6 डिजिटचे नंबर्स तयार करता येतील. साधी गोष्ट आहे. आपण जर प्लेसेसचा विचार केला, युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅक, 1 2 3 4 5 6 डिजिटचे नंबर झाले. डिजिट्स किती आहेत तुमच्याकडे? 1 2 3 4 5 6. मग 6 डिजिट 6 प्लेसेस मध्ये अरेंज करायचे. किती वेज मध्ये होतात रे? 6 डिजिट 6 प्लेसेस. आपलं नेहमीचं एक्झाम्पल, 6 लोक रेल्वेच्या त्या कंपार्टमेंट मध्ये किती वेज मध्ये अरेंज होतात? 6 फॅक्टोरियल वेज मध्ये, 6P 6 वे मध्ये. हे काय 6 डिजिट आहेत, 6 प्लेसेस आहेत, किती वेज मध्ये अरेंज होणार? 6P 6 म्हणजेच 6 फॅक्टोरियल. तुम्हाला मी हे कधी लिहून दिले का रे? NPN म्हणजे n फॅक्टोरियल असतं, असं लिहून दिलं बघा, लिहिलं का? मग मला सांगा, हे अरेंज झाले, इतके नंबर्स तयार झाले, इतके झाले. आता यातले खाली क्वेश्चन वाचा, यातले किती नंबर्स 5 ने डिव्हिजिबल आहेत? यातले किती नंबर्स 5 ने डिव्हिजिबल? तर मला सांगा, 5 ने डिव्हिजिबल असण्याकरता तुम्हाला युनिट्स प्लेस मध्ये आयदर 0 और 5 लागतात की नाही सांगा. 5 ने नंबर डिव्हिजिबल जर पाहिजे असेल, 5 ने भाग जाणारी संख्या पाहिजे असेल, तर युनिट्स प्लेस मध्ये आयदर 0 किंवा 5 पाहिजे की नाही. आपल्याला 0 तर नाहीच आहे, तर मग राहिला प्रश्न कोणाचा? 5 चा. दिस प्लेस कॅन बी फिल्ड बाय 5 इन 1 वे. म्हणजे 5 संपला आता तुमच्याकडचा, वापरून संपला, कारण रिपिटेशन अलाउड नाहीये ना. 5 हा नंबर वापरून झाला. राहिलेले जे आहेत की नाही, 1 2 3 4 5, 5 डिजिट्स आणि 5 प्लेसेस मध्ये अरेंज करायचे. सांगा किती वेज मध्ये अरेंज होतात? 5 फॅक्टोरियल वेज. मग 5P5 बरोबर आहे, म्हणजेच 5 फॅक्टोरियल. आता मला सांगा, मगाशी आपले सगळे नंबर्स किती तयार झाले होते? त्यात सगळे इकडे तिकडे सगळे प्रकार आहेत. सांगा, म्हणजे 5 इकडे तिकडे सगळीकडे गेलं, त्याचा आन्सर होतो 720. ज्यावेळेस 5 ने डिव्हिजिबल नंबर तुम्ही तयार केले, त्याचा आन्सर 5 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं सांगा? 120. मग या 720 नंबर्स मध्ये 120 नंबर्स असे जे 5 ने डिव्हिजिबल आहेत. 120 नंबर असतात जे 5 ने भाग जाणार आहेत. मग उरलेले मायनस करून येणार जे काय असतील ते. म्हणजे मला काय नंबरशी घेणं नाही, पण ते काय आहेत, ते नॉट डिव्हिजिबल पाहिजे. सोल्युशन द्या. 6 digit numbers, 6 digit numbers are to be formed. 6
numbers are to be formed using the digits 3, 4, 5, 6, 7, 8. 3, 4, 5, 6, 7, 8 without repetition. Without repetition. Next line. Number of ways equals. Number of ways equals 6 P6 पाहिजे तर लिहा मी डायरेक्ट 6 फॅक्टोरियल 6 P6 म्हणजे 6 फॅक्टोरियल म्हणजे 720. आता इथं खाली ए असं म्हणा नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 असं हेडिंग आहे. नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. ठीक. जर तुम्हाला हे दाखवायचं असेल तर दाखवा साईडला लवकर समजते. युनिट्स टेन्स हंड्रेड्स 1000 10,000 lakhs. वन वे आणि उरलेले 5 फॅक्टोरियल उरलेल्या प्लेसेस. आधी हेडिंग घ्या नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. तर इथं पाहिजे असेल तर पेन्सिलनं फिल्ड बाय 5 म्हटलं तरी चालतं. युनिट्स प्लेस इज फिल्ड बाय 5 इन वन वे. आपल्याला 5 एकदाच आहे ना फक्त म्हणजे लवकर समजतं. फिल्ड बाय 5 इन वन वे. ठीक आहे. मग आता मला सांगा 5 हे बघा इथं नंबर ऑफ वेज लिहायचं राहिले. सॉरी नंबर ऑफ वेज युनिट्स प्लेस वन वे राहिलेले 5 प्लेसेस 5 फॅक्टोरियल. नंबर ऑफ वेज इक्वल्स किती आले 120. ते झाल्यानंतर खाली बी म्हणायचं. हे लिहून झाल्यानंतर खाली बी एका टाकायचा बी दुसरा एका टाकायचा. नेक्स्ट आणि असं खाली नंबर्स विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 5. नंबर्स यूच्या खाली इथं 1 लिहिले. 1 युनिट्स प्लेस कॅन बी फिल्ड इन वन वे फिल्ड बाय 5. 5 न भरणार आहे पण ती प्लेस एकच स्थान 5 न भरणार. नंबर ऑफ वेज 5 फॅक्टोरियल इंटू 1 किंवा 1 इंटू 5 फॅक्टोरियल. हे जर का लिहून झालं असेल तर खाली बी याकडे द्या नंबर्स विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 5 म्हणतात. बी याकडे नंबर्स विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 5. नॉट डिव्हिजिबल बाय 5. Numbers which are not divisible 720 minus is equal to number of ways equals number of ways equals 720 minus किती 120. आता फक्त हे नुसतं लक्ष द्या आणि ऐका. लिहून घेऊ नका. माहिती डिफरन्स किती 600 आला ना. वेगळ्या प्रकारे खालचा शेवटचा बी क्वेश्चन वेगळ्या प्रकारे दाखवतो. समजा परीक्षेत तुम्हाला किंवा एमसीक्यूजला असे 2-2 आता याच्यात कसं आपल्याकडे 2-2 3-3 प्रश्न विचारतात तुम्ही. एमसीक्यूज मध्ये असं 3-3 ऑप्शन येणारे प्रश्न असतील का विचारतात. एकच असतं ना. मग त्यावेळी समजा डायरेक्ट क्वेश्चन असा विचारला की असे नंबर्स तयार करा जे 5 न डिव्हिजिबल नाही आहेत. तुम्ही सगळी प्रोसेस करणार टोटल नंबर ऑफ नंबर्स काढणार मग 5 न डिव्हिजिबल नंबर काढणार मग ते मायनस करणार सगळं मला मान्य. पण जर तुम्हाला डायरेक्ट आन्सर पाहिजे असतं तर कसं करायचं तर ऐका. युनिट्स टेन्स 100,000 10,000 आणि लाख 6 डिजिट 5 डिजिट किती 6 डिजिट 6 डिजिटचे नंबर तयार करायचे. आपल्याला नंबर्स विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे की नाही. म्हणजे या प्लेस मध्ये आपल्याला 5 चालणार नाही. 5 चालणार नाही. या प्लेस मध्ये 5 चालणार नाही. मग कोण कोण चालणार त्या प्लेस मध्ये हे चालेल हे चालेल हे चालेल हे चालेल हे चालेल. So this place can be filled in 5 ways.
दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन. त्यात 5 सांगणार नाही, पण 5 वेज आहेत ना हे राहिलेले नंबर्स. हा, आता ऐकायचं, नीट ऐकायचं. आता 5 तुम्हाला अवेलेबल आहे, कारण 5 तुम्हाला इथं आला तर काही नंबर 5 ला काही डिव्हिजिबल होत नाही तो. मग तुम्हाला इथं आता 5 अलाउड आहे, पण एक आहे ना, मगाशी आपण हे जे 2 आणि 3 5 मधला कोणतरी किती वापरलाय की नाही सांगा. मग लक्ष वरती काय आहे तुमचं, 3 आणि 2 5 डिजिट्स मधला एक कमी झालाय आणि परत एक वाढलाय. म्हणजे आता परत तुमच्याकडे 5 डिजिट आहेत ते सांगा. आता परत एक कमी झाला होता ना मगाशी, या 5 मधला एक कमी झाला इथं वापरून, परत 5 तुम्हाला अवेलेबल आहे म्हणून परत 5 डिजिट झाले आपल्याकडे. मग राहिलेल्या ज्या 5 प्लेसेस आहेत ते आम्ही किती वेज मध्ये भरणार, 5 फॅक्टोरियल वेज मध्ये भरणार. 5 नंबर 5 प्लेसेस मध्ये 5 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल 120 असतात इंटू किती 5 12 5 60 600 नंबर तयार होतील विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 5. असंही करता येतं हे लक्षात ठेवा. काय अडचण नाही, ही काय लिहायची गरज नाही, कारण आपल्याकडे 2 आन्सर्स मग अशी तयार आहेत ना. सगळे म्हणून 720 झाले होते 720, त्यातले 120 कसे आहेत 5 डिव्हिजिबल आहेत, राहिलेले काय सांगा नॉन डिव्हिजिबल बाय. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. हा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे, नीट लक्ष द्या. 13 नंबरचा प्रॉब्लेम महत्वाचा आहे. अ कोडवर्ड is formed by 2 different English letters followed by 2 non-zero distinct digits. Find the number of such code words. Also find the number of such code words that end with an even digit. पहिली गोष्ट प्रश्नाचा अर्थ समजत नाही, काय विचारलाय प्रश्न ऐका नाही. A code word is formed by 2 different शब्द हायलाइट करा. डिफरंट डिस्टिंक्ट हायलाइट करा. डिफरंट डिस्टिंक्ट हायलाइट करा. डिफरंट असेल कुठेतरी डिस्टिंक्ट असेल. Code word is formed by 2 different English letters followed by 2 non-zero English digits. असे किती आहे काय बोलले. हा तर लक्षात आता प्रश्नाकडे लक्ष देऊ. हे जे नंबर्स आहेत ते आपण नंबर प्लेटवर पाहतो बघा, की उदाहरणार्थ युपीतली एखादी गाडी या स्टेजमध्ये तुम्ही या स्टेटमध्ये ते युपी असतं नंबर आणि समोर काहीतरी 12 13 49 मग 4 डिजिटचा नंबर तो भाग वेगळा. एवढाच पार्ट बघा, हा कोडवर्ड असतो. हा तो कोडवर्ड आपल्याला जो प्रॉब्लेम मध्ये कोडवर्ड सांगितलं. आणि हे जे 2 डिजिट्स आहेत ना हे तुम्हाला डिस्टिंक्ट पाहिजे. डिस्टिंक्ट म्हणजे तुम्हाला ए चालणार नाही थोडक्यात, हे डिफरंट लेटर्स पाहिजे. जसं MH किंवा UP किंवा P जे असतं पंजाबला बऱ्याचदा, तसं तुम्हाला डिस्टिंक्ट लेटर्स पाहिजेत 2. लक्ष येतं रे. तर MH सारखा अल्फाबेट पाहिजे आणि 10 चालणार नाही. का नाही चालणार, नॉन झिरो नंबर पाहिजे त्यांना. ते पण डिस्टिंक्ट शब्द वापरलाय म्हणजे तुम्हाला MH11 चालणार नाही. MH11 चालणार नाही. 17 चालणार नाही आपल्याला MH11, पण MH12 चालेल. MH12 चालेल, त्यानंतर MH13 चालेल, बाकी सगळं चालेल. MH09 पण चालणार नाही. का नाही चालणार सांगा, तर नॉन झिरो शब्द. MH10 आपलं विरस चांगली ते पण चालणार नाहीये, त्यात पण झिरो. थोडक्यात काय झिरो वापरायचं नाही, त्याचा अर्थ असा. तर मला सांगा हे 2 प्लेसेस म्हणण्याकडे तुमच्याकडे 26 डिस्टिंक्ट अल्फाबेट्स आहेत. ABCD अप टू Z 26 अल्फाबेट्स आहेत. त्यातले तुम्हाला 2 पाहिजेत म्हणजे 26 P2 वेज. 26 मध्ये 2 इथे अरेंज करायचे आहेत. किती वेज मध्ये 26 P2 अँड मल्टिप्लिकेशन. अँड उरलेले जे 2 डिजिट आहेत ना ते मात्र दरवेळेस मी असं म्हणतो बघा, कोणताही नंबर तयार होताना आपल्याकडे 10 डिजिट्स असतात असं म्हणतो की काय, आणि त्यात 0 असतो. आता मात्र तुमच्याकडे इथं नंबर जे तयार होणार आहेत ते 9 पासूनच तयार होणार आहेत. 9 डिजिट पासून म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9. मग मला सांगा त्या 9 मधले तुम्हाला कोणतेही 2 समोर पाहिजे. म्हणजे किती वेज मध्ये
9b2. आता हे कसं सॉल्व्ह करायचं आपण नंतर बघू. म्हणजे सॉल्व्ह वगैरे पण नंतर पहिले प्रश्नाचा अर्थ कळला का? कोड वर्ड्स तयार करायचे, 2 डिस्टिंक्ट अल्फाबेट्स फॉलोड बाय 2 डिस्टिंक्ट नॉन झिरो डिजिट्स पाहिजेत. फॉलोड बाय त्याच्यानंतर नंबर पाहिजे तुम्हाला 2 डिजिट मधले, त्याच्यात झिरो चालणार नाही, नॉन झिरो पाहिजेत ते नंबर्स. ते सुद्धा डिस्टिंक्ट पाहिजेत. जर त्यात समजा रिपिटेशन आलं असतं, समजा रिपिटेशन जर केलं असतं तर त्याला असं आलं असतं. बघा ते जे आहेत ना पुढचं आहे बघा, फर्स्ट प्लेस 9 प्लेस, सेकंड प्लेस 9 प्लेस. काय सांगा, 2 प्लेसेस आहेत ना, आणि रिपिटेशन अलाउड आहे ना. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल, 6 चालेल, 7 चालेल, 8 चालेल, 9 चालेल. नेक्स्ट प्लेस परत 9 चालतील. पण आता नाही, रिपिटेशन अलाउड नाही, म्हणजे 9 into 8. त्याचा अर्थ तोच आहे रे. सॉरी इथं लिहिलं होतं मी 9 त्याचा अर्थ तोच आहे. इथं जे लिहिलंय ते त्यातला पुढचा क्वेश्चन काय त्याने विचारलंय, एंड विथ काय पाहिजे सांगा, इव्हन. बरोबर आहे, ऐका नीट आहे, लक्षात आहे. बऱ्याचदा फक्त इथला पार्ट कळत नाही, हा इथला इव्हन. इव्हन बघा, तुमच्याकडे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढे डिजिट्स तुम्हाला वापरायला अलाउड आहेत. नेहमी सारखं तुम्हाला इथं काय पाहिजे सांगा, MH सारखं काहीतरी 26 मधले 2 म्हणजे कोण सांगा, 26p2. आता ही प्लेस आणि ही प्लेस तुम्हाला पाहिजे. नंबरचं शेवट जे की नाही, नंबरचा म्हणजे तो नंबर जो तयार होणार आहे त्यातला लास्ट डिजिट काय पाहिजे तुम्हाला, इव्हन पाहिजे. म्हणजे MH12 त्यात कसं 2 इव्हन आहे बघा, MH14 त्यात कसं 4 इव्हन आहे बघा, MH16 कसं 4. तर लास्ट डिजिट तुम्हाला इव्हन पाहिजे. अलीकडे काही बोलले मग भले MH24 आलं तरी चालेल, इव्हन आहे ना शेवटी, शेवटचा डिजिट इव्हन आहे की नाही. मग आता मला सांगा, लास्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन, युनिट्स प्लेस ऍक्च्युअली 1 2 3 4 वेज. पण एकदम 4 नंबर तरी 2 बसत नाहीत, एकच जातो नंबर तिथं, पण 4 वेज मध्ये म्हणायचं असतं. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 4 वेज. या 4 पैकी एक डिजिट वापरून संपला. आता हे 3 शिल्लक राहिले, 3 शिल्लक राहिले. हे बघा 1 2 3 4 आहेत तिन्ही पैकी एक डिजिट वापरला नाही तुम्ही, मग किती राहिले आता 3. त्या इव्हन मधले 3 आणि ऑड मधले 5 आहेत का बघा. ऑड मध्ये 5 शिल्लक आहेत, कोणते कोणते ते 1 3 5 7 9 हे 5 आणि हे उरलेले इव्हन मधले 3. आता 8 डिजिट तुमच्याकडे आहेत. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 8 वेज. हे बऱ्याच जणांना कळत नाही. 8 into 4 काही दिवसांनी कुठं आलं काय, हे जरा तरी कळतं. तर हे मात्र अजिबात ते एक्सप्लेन करणार आहे, काळजी करू नका. चालल्या रे, बोलायचं नाही, बोलायचं नाही, बोलायचं नाही, बोलायचं नाही. लिहा असं लिहा. कोड वर्ड्स आर टू बी फाउंड. कोड वर्ड्स COD कोड वर्ड्स आर टू बी फाउंड code words are to be formed by two distinct DISTINC. Distinct अर्थ वेगवेगळे किंवा डिफरंट. डिस्टिंक्ट अंग्रेज लेटर्स, अंग्रेज इंग्लिश letters followed by two distinct distinct two distinct non-zero digits. Next line. Number of ways equals. Number of ways equals. Number of ways equals.
26P2 परत एकदा सांगतो, लक्ष द्या. 26 मधले कोणतेही दोन अल्फाबेट्स तिथे वापरायचे. ए पासून झेड पर्यंत आपल्याकडे 26 लेटर असतात ना, हे तर माहिती आहे सगळ्यांना. एबीसीडी किती असं मोजले कधी? हा, एबीसीडी झेड 26 असतात की नाही, त्यातले कोणतेही दोन पाहिजे. ते पहिला पार्ट झाला. आता इथं जे दोन डिजिट परत नंबर पाहिजे ना तुम्हाला, मी सारखं एक्झाम्पल का देतो तुम्हाला कळवून देतो बरं का, बाकी काही नाही. हे बघा, आता नंबर वेळ येतो. चला MS23 फॉर एक्झाम्पल. तर हे दोन डिजिट तुम्हाला ABCD काय काय पाहिजे ते चालतात, फक्त सेम चालत नाही. आता हे जे दोघं आहेत ना, याच्यात झिरो नाही चालत. कुठंच झिरो, पुढं पण नाही मागं पण नाही, कुठंच झिरो चालणार नाही. इव्हन डबल झिरो पण चालणार नाही. रिपिटेशन तर अलाउड नाही, ते सोडून द्या. तर झिरो चालणार नाहीये तुम्हाला. म्हणजे इथं 9 पैकी 2 डिजिट चालत आहेत. झिरो सोडून 9 पैकी 2 डिजिट. मग 9 पैकी 2 डिजिट किती वेज मध्ये अरेंज होतात रे? 9P2 वेज. मग इंटू 9P2 करा. आता हे सॉल्व्ह करायचं, ह्याला काही पर्याय नाही. 26P2 म्हणजे 2 घर मागे घ्या. 9P2 ला 9 into 8 2 घर मागे घ्या. ट्वेंटी 9 चा बहुतेक 234 येतात. 26 9 चा 234 येतात, बरोबर. पाडे कुठे पाड्या का मला त्यातले 25 फोर आम्ही 100 घेणार आहे. फॉर द 100 आणि त्यातले 100 मधले 2 राहील ना. 2 न मल्टिप्लाय केल्यावर 8 6 4 बोलायचं नाही रे. आणि 100 चे 2 दिले. चला 46,800. 46,800. जरा कॅल्क्युलेशन करताना मी काय करतो जरा बरोबर करायचं. खरंच हे गोष्टी फार महत्वाच्या असतात. हे शिकायचं असतं तुम्ही हळूहळू येतं माझ्याकडे. हा, मी काय केलं जरा परत सांगतो, लक्ष द्या. अर्थात तुम्हाला तेवढे टेबल्स 30 पर्यंत यावे असं माझी अपेक्षा. 26 9 चा हा नंबर 234 लिहिला मी. हा लिहून घेतला. 25 गुणिले असले 4 घेतले. 25 गुणिले 100 बाजूलाच करून टाकले 100. आता हे 4 घेतले म्हणजे त्यातले 2 उरले की नाही? 4 2 जाईल. त्यातले 2 उरले ना, ते 2 ह्याला मल्टिप्लाय करून काय करून टाकले ते खाली बघा. 2 न मल्टिप्लाय केले 468 आणि ते 100 बाजूला पडले होते. ते 2 0 वाटले. म्हणजे वेळ वाचतो. ही गोष्टी लक्षात या, त्याच्याकडे फार महत्वाचं आहे. चला 46,800. आता खाली लिहा. खाली दुसरं लिहा. काहीतरी असं म्हणलं बघा, बी किंवा खाली असेल हेडिंग नंबर ऑफ कोड वर्ड्स. नंबर ऑफ कोड वर्ड्स पुढचं हेडिंग लिहा. नंबर ऑफ कोड वर्ड्स that end with an even digit. Number of code words that end with an even digit. Number of code words that end with an even digit. Next line. Number of ways equals. नंबर ऑफ वेज इक्वल्स. हे बघा, याला काही प्रॉब्लेम नाही. नेहमी सगळं 26P2 त्याला काही अडचण नाही. आता इथून मात्र जे लिहितोय त्यासाठी एक्सप्रेशन जरा पहिले बघा. वाटलं तर लिहून पण ठेवा. युनिट्स आणि टेन्स बरोबर बघा साहेब. 1 मुद्दावर घेता 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे सगळे काय आहेत सांगा. हे ऑड आहेत का बघा, ऑड 5 आणि हे इव्हन आहेत का बघा 4. मग तुम्हाला शेवट एंड कशाला व्हायला पाहिजे? इव्हन न व्हायला पाहिजे. मग या 4 पैकी कोणताही एक अंक तुम्ही इथे डिजिट वापरणार आहात. या 4 पैकी कोणताही एक. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 4P1 वेज. म्हणजे 4 वेज. 4 पैकी एक अरेंज करा रे. 4P1 वेज. किंवा मी असं म्हणतो या 2 लिहिन किंवा 4 लिहिन किंवा 6 लिहिन किंवा 8 लिहिन. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 4 वेजेस म्हणणार ना मी. मग यातले तुमचे आता 3 शिल्लक राहतात. 3 शिल्लक 3 राहतात ना. आणि हे 5 5 आणि 3 8 आहेत. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 8P1 वेज. हे जर का साईडला लिहिलं तर थोडंफार तुम्हाला 8 into 4 करायची शक्यता आहे. (26, 25 into 8 into 4). नेहमी सारखे त्यातले 2 घेणार. 208
मग 2 0 वाढणार. चला 2800 20,800 20,800 इतके वर्ड्स तयार होतील. आता मिळून झाले की सांगा. काय चुकले का? माझं मल्टिप्लिकेशन चुकले का? नेक्स्ट. हाई क्वेश्चन खूप 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 महत्वाचा. नंबर 14. कोण बोलतात ते? क्वेश्चन नंबर 14 बघायला का? Find the number of ways in which 5 letters can be posted in 3 post boxes if any number of letters can be posted in 1 box किंवा a post box. इतका सोपा क्वेश्चन आहे पण त्याचा अर्थच आपल्याला लवकर समजत नाही. काय प्रश्न सांगायचा? 5 लेटर्स आहेत तुमच्याकडे. किती आहेत? 5 लेटर्स. 3 पोस्ट बॉक्सेस आहेत. 3 काय आहेत? एका पोस्ट बॉक्स मध्ये तुम्ही कितीही लेटर्स पोस्ट करू शकता बरं का. म्हणजे याच्यात एक पडले म्हणून दुसरं टाकायचं नाही वगैरे असं काही नाही. किती तुम्हाला पाहिजे म्हणजे 5 मधले जेवढे पाहिजे तर हे सगळे लेटर्स किती वेज मध्ये पोस्ट होऊ शकतील. याला सिमिलर तुम्हाला याला सिमिलरिटी एमसीक्यूच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे प्रॉब्लेम असतात. ऐकून घ्या. वेगवेगळे शेल्स असतात. शेल म्हणजे रकाने. शेल्स दिलेले असतात. 10 शेल्स आहेत, 9 बास्केटबॉल आहेत, 10-15 फुटबॉल आहेत, असं काहीतरी दिलेलं असतं. खूप ठिकाणी एमसीक्यू मध्ये हा टाईप बघायला मिळतो. ऐकून घ्या. तर मग ते असं विचारत असतं की हे 10 फुटबॉल त्या 10 शेल्स मध्ये किती वेज मध्ये अरेंज होतील किंवा नंबर ऑफ बॉल्स कमी पण असतात. असं काही नाही. 6 बॉल आहेत, 10 शेल मध्ये तुम्हाला असं एका शेल मध्ये ते नेऊन ठेवायचे, किती वेज मध्ये अरेंज होतील वगैरे वगैरे अशा टाईपचे एमसीक्यूचे प्रॉब्लेम असतात. आपण आता हा बघूया पहिले पोस्ट बॉक्स. लवकर समजतो तुम्हाला. लक्षात 3 पोस्ट बॉक्सेस आहेत. हा बॉक्स इथं जागा आहे बघा. हे असं पाहिजे ना वरती. आता आजकाल बंद झालेलं बघायला मिळत नाही. तर हा दुसरा पोस्ट बॉक्स इथं ती अशी अशी जागा असते. असं ते कधी बघितलं की नाही? टाकलं की नाही ते? आपण ते आतमध्ये लेटर सुद्धा टाकणार असतो. इथं नाही खाली कुलूप असतं मग ते उघडतो पोचून तेव्हा आपण उघडत नाही. आपलं काम नुसतं आपण लेटर्स टाकायचे पटपट. लक्ष द्या. हातात 5 लेटर घेऊन या बघा. हे 5 लेटर्स मी घेऊन इथं आलोय समोर थांबलोय. पहिल्या लेटरला विचारायचं. पहिल्या लेटरच विचारायचं तुला कुठे टाकू रे? तुला कुठे टाकू? तो म्हणतो मी ह्याच्यात टाका किंवा ह्याच्यात टाका. असं प्रत्येक लेटरला विचारायचं तुला कुठल्या पोस्ट बॉक्स मध्ये टाक. नीट आहे लक्षात. फर्स्ट लेटर जे आहे तुमच्या हातातलं ते ह्याच्यात टाकू शकता किंवा ह्याच्यात किंवा ह्याच्यात. म्हणजे फर्स्ट लेटर कॅन बी पोस्टेड इन 3 वेज. बस एवढं सोपं आहे. सेकंड लेटर तुला कुठे टाकू बाबा? ह्याच्यात का ह्याच्यात का त्याच्यात? 3 वेज. नेक्स्ट लेटर 3 वेज मध्ये अँड शब्द आहे. अँड. फोर्थ लेटर 3 वेज. फिफ्थ लेटर 3 वेज. टोटल नंबर ऑफ वेज 3:5. 3 into 3 into 3 into 3 into 3. एवढा सोपा क्वेश्चन आहे पण ते समोर व्हिज्युअलाइज केल्याशिवाय कळत नाही. आपल्या हातात 5 लेटर्स आहेत, 3 पोस्ट बॉक्सेस आहेत. लक्ष द्या, नीट लक्ष द्या. 5 लेटर्स आहेत, 3 समोर पोस्ट बॉक्सेस आहेत. पहिल्या लेटरला विचारा तुला कुठे टाकू. तो म्हणतो सर मला ह्याच्यात टाका किंवा मला ह्याच्यात टाका किंवा ह्याच्यात. कारण त्याने काय म्हणले कोणत्याही पोस्ट बॉक्स मध्ये कितीही नंबर ऑफ लेटर्स पडले तरी चालतात. म्हणजे रिपिटेशन अलाउड आहे की नाही? थोडक्यात रिपिटेशन अलाउड आहे. मग परम्युटेशन वापरता येतं का? नाही. इच लेटर कॅन बी पोस्टेड इन 5 वेज. पहिलं लेटर 3 वेज रे. 5 वेज कोण म्हणते आता? तू ना? इच लेटर कॅन बी पोस्टेड इन 3 वेज. पहिल्या बॉक्स मध्ये किंवा दुसऱ्या बॉक्स मध्ये किंवा तिसऱ्या बॉक्स. प्रत्येक लेटर असं 5 वेळा करायचं. समजलं सगळ्यांना? चला सोल्युशन द्या. Number of post boxes is equal to 3. Number of post boxes is equal to 3. Number of letters is equal to 5.
हा, आता फक्त एक लाईन मात्र मेन्शन करायची असेल. फर्स्ट लेटर कॅन बी पोस्टेड इन 3 ways. First letter can be posted in 3 ways. आता फक्त एक लाईन माझ्यासारखी अशी बरं काय बघा. सेकंड लेटर कॅन बी पोस्टेड इन 3 ways. माझ्यासारखं फार लिहित बसलो. ऍक्च्युली खरं लिहायचं नसतंच बरं का. डायरेक्ट नंबर ऑफ वेज लिहायचं असतं, पण ते कळणार नाही म्हणून मी लिहून देत असतो. कायम सांगतो. खाली म्हणा सिमिलरली तर फिफ्थ लेटर कॅन बी पोस्टेड इन 3 ways. सगळं असंच रे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सारखं कुठं लिहित असतं. फिफ्थ लेटर कॅन बी पोस्टेड इन 3 ways. हे काहीही लिहिलं नाही तरी चालतं. डायरेक्ट लिहायचं असतं नंबर ऑफ वेज. 3 into 3 into 3 into 3 into 3 म्हणजे 3⁵ ways. फक्त सोडवले का बघा. 3⁵ म्हणजे 243 येतात ना. 243 येतात. हे 3⁵ चा आन्सर 243 243 येतं. 243. लास्ट क्वेश्चन बघू, बाकीचे उद्या बघूया. चला 15th. क्वेश्चन मला लक्षात आहे सगळ्यांनी. क्वेश्चन मला लक्षात. हा, आणि एक सांगतो, उद्याचा आपण जो भाग घेतात 2 क्वेश्चन झाल्यानंतर हा खूप महत्वाचा भाग आहे बरं का. रिपिटेशनचा भाग आहे. त्यामुळे जरा काळजीपूर्वक एवढं बघा. चला, फाइंड द नंबर ऑफ अरेंजिंग. फाइंड द नंबर ऑफ अरेंजिंग. हायलाइट करा. अरेंजिंग शब्द आला की परम्युटेशन. अरेंजिंग हा शब्द आला की परम्युटेशन. सिलेक्शन हा शब्द आला की कॉम्बिनेशन. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग. काय म्हणजे सांगा. अरेंजिंग 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स टेकन 4 at a time. म्हणजे 11तले 4 तुम्हाला अरेंज करायचे. 11 मधले 4 अरेंज करायचे. सो दॅट अ स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर्स आणि नेव्हर ऑकर्स. अ स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर्स आणि नेव्हर ऑकर्स. ऐका, लक्ष द्या. हे एक्झाम्पल म्हणून देतो बरं का मी पहिल्यांदा तुम्हाला, म्हणजे लवकर कळवणार ना. तर आपल्याला समजा धरून चला 11 सब्जेक्ट्स आहेत. नाही आहेत पण मला माहिती 11 तात्पुरतं. आपल्याला 11 सब्जेक्ट्स आहेत. सगळे मिळून किती सब्जेक्ट आहेत. त्यातले पर्टिक्युलर 4 सब्जेक्ट्सचे बुक्स तुम्हाला अरेंज करायचे. म्हणजे टेबलवरती शेल्फमध्ये अरेंज. कुठले तरी 4 सब्जेक्टचे बुक्स तुम्हाला अरेंज करायचे. त्यामध्ये आपण मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो असे आपण. आता हे 11तले 4च तुम्हाला अरेंज करायचे. बाकीचे नको. 4 प्लेसेस मध्ये अरेंज करायचे. अर्थात किती वेळेस मध्ये व्हायला पाहिजे ते. पण त्याला काय करायचं म्हणजे का पर्टिक्युलरली फर्स्ट कंडिशन अशी आहे त्यांची. वाचता का प्रॉब्लेम. फर्स्ट कंडिशन कशी वाचता. A specified object always occurs. A specified object काय पाहिजे ना. कायम म्हणजे त्या तुमच्या 11 पैकी जे काही तुम्ही 4 पुस्तकं सिलेक्ट करणार आहात किंवा 4 घेणार आहात, 4 प्लेसेस जे काही तुम्ही भरणार आहात, 11 पुस्तकांमध्ये हे आपल्याकडे आहेत बरं का. ती इतर विषयाची पण आहे, पण मी एक्झाम्पल म्हणून 4 दिवसावरून केलेली. मग 11 मधले जे तुम्ही हे 4 अरेंज करणार आहेत की नाही, साहजिक आहे तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड प्लेस, फोर्थ. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 11 ways. ऍक्च्युली 11 p 4 ways बरं का. फायनल. पण त्यांनी हे विचारलंच नाहीये 11 मधले 4 किती वेळेस मध्ये अरेंज होणार असं विचार नाहीये. त्यात त्यांनी सब क्वेश्चन विचारलाय तो डायरेक्ट असा आहे. वन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर्स. एक पर्टिक्युलर पुस्तक त्यात कायम यायलाच पाहिजे. एक पर्टिक्युलर कायम मॅथ्सचं पुस्तक त्यात यायला पाहिजे. कायम मॅथ्सचं पुस्तक त्यात यायलाच पाहिजे. मग ऐकून घ्या. ते जे एक पुस्तक तुम्ही घेणार नाही, जरा नीट आहे का. ते जे एक पुस्तक तुम्ही आणणार ना मॅथ्सचं, ते तुम्ही इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं अरेंज करा. म्हणजे किती वेज मध्ये अरेंज होणार ते 4 वेज.
ते मॅथ्सचं पुस्तक तुम्ही इथं ठेवाल किंवा इथं ठेवाल किंवा इथं ठेवाल ना, पुढे ठेवायला तुमचा प्रश्न आहे. सो दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट म्हणजे आपल्या इथे तात्पुरतं मॅथ्सचं पुस्तक कॅन बी अरेंज इन 4 वेज. आता नीट ऐका, हे तुमचं पुस्तक अरेंज करून झालेलं आहे. म्हणजे ही जी काय 11 पुस्तक आपल्याकडे होती त्या 11 पुस्तकातलं एक मॅथ्स पुस्तक अरेंज करून झालं. राहिले 10 पुस्तकं राहिली का? त्यात हे येतील काय असेल त्यामध्ये. आता या 10 मधले 3 प्लेसेस मध्ये तुम्हाला पुस्तकं भरायचे. कारण माझं मॅथ्सचं समजा टेक्स्टबुक इथे अरेंज करून झालं असेल समजा, तर राहिलेल्या 10 पुस्तकांना जागा किती आहेत सांगा रे? 1 2 3. मग ती राहिलेली जी 10 मधली 3 पुस्तकं आहेत ती किती वेज मध्ये अरेंज होतील सांगा? किती वेज मध्ये? सॉरी, हे 4 वेज. हा 10p 3 वेज. हे पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जे काही पाहिजे होतं तुम्हाला ते मी 4 प्रकारे अरेंज करू शकतो. हे झालं पर्टिक्युलर बुकचं. मग ते पुस्तक बाजूला करा. उरले 10. त्या 10 मधले आता 3 जागाच आहेत त्याला. मग ते 10तली कोणतीही 3 तुम्हाला अरेंज करायची. मग ती भले पीसीबी असतील ती पुस्तकं अरेंज करायची. 10 मधली ती 3 आहेत बरं का. मग ते 10p3 वेज मध्ये अरेंज. मग हे सॉल्व्ह करून जे येईल ते आन्सर ते आपण नंतर बघू कसं ओळखायचं. आता खाली वाचा बरं. वन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट वरचं वाचायचं. वन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट नेव्हर ऑकर्स. आता ऐका नाही, समजा मला हे असे अरेंजमेंट करायचे आहे ज्यामध्ये हे पुस्तक अजिबात येता कामा नये. हे पुस्तक अजिबात येता कामा नये. त्या अरेंजमेंट मध्ये हे पुस्तक येता कामा नये. मग काय करायचं? ह्या 11 मधनं पहिले त्याला काढून बाजूला ठेवायचं. किती राहील सांगा? किती पुस्तक राहील सांगा? 10 राहील. पुस्तक किती राहील सांगा? 10. आणि त्या 10 जणांना त्या 4 प्लेसेस मध्ये कुठेही अरेंज करा. मग त्यात आपलं मॅथ्स येईल नाही येईल, फिजिक्स येईल, केमिस्ट्री येईल नाही येईल सांगता येत नाही. पण हे मात्र येणार नाही का सांगा? त्याला आधीच बाजूला केले आपण. एसटीचा भाग सोडा, आपल्या अभ्यासात लक्ष द्या. आपण एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट बाजूलाच करून टाकायचा. तो नको आहे ना तुम्हाला अरेंजमेंट मध्ये, तो बाजूला करायचा. मग त्या 18 ऑब्जेक्ट मधले एक ऑब्जेक्ट तुमचा मायनस झाला. राहिले किती सांगा? 10 ऑब्जेक्ट राहिले. आणि त्या 10 ऑब्जेक्ट्सना तुम्ही 4 प्लेसेसवर अरेंज करा. किती वेज बनवणार? 10p4 वेज बनवणार. लक्षात आलं सगळ्यांना? एक्झॅक्ट. ते वन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जे म्हणजे ना, तिथं आपण पुस्तकाचं नाव घेतलं असतं की लवकर समजलं असतं. चला आता सोल्युशन सांगतो. एकदम सोपं. या असे सुरुवात करा. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इज इक्वल टू किती आले? 11. असं लिहा. These 11 objects are to be arranged at 4 places. त्यामध्ये फर्स्ट केस, when a particular object always occurs खाली number of ways equals पर्टिक्युलर ऑब्जेक्ट कायम यायला पाहिजे. नंबर ऑफ वेज इक्वल्स. हे लिहायचं नाही तुम्हाला, पण तरी बघा पाहिजे असेल तर लिहा. बघा तो जो एक ऑब्जेक्ट तुम्ही आणणार आहे की नाही कुठला, तो एक पर्टिक्युलर पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपलं मगाशी तर मॅथ्स. ते मॅथ्सचं टेक्स्टबुक तुम्ही इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं अरेंज करता. किती वेज मध्ये? 4 वेज मध्ये. हे बघा हे झाले 4 वेज. पैकी आता समजा इथं धरून झालं की मॅथ्सचं टेक्स्टबुक तुमचं इथं गेलं. मग आता जागा किती राहिल्या? 3. आणि आता पुस्तकं राहिली की तुमच्याकडे 10. 11 मधला एक ऑब्जेक्ट गेला तुमचा, आता अरेंज झाला.
मग 10 ऑब्जेक्ट शिल्लक राहतील की नाही, आणि 3 जागा शिल्लक आहेत. नंबर ऑफ वेज काय झाली सांगा, 10p3. हे जे 3 प्लेसेस आहेत ना, हे 10p3. आणि एक पर्टिक्युलर टेक्स्टबुक तुमचं अरेंज झालं. आता एम पेक्षा ऑब्जेक्ट म्हणूया आपण. एम म्हणजे मी हा ऑब्जेक्ट आहे, वन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. कुठेही अरेंज केलं तर, कुठेही 4 पैकी कुठेही मी अरेंज केलं. हे मात्र सॉल्व करूया आपण. 10p3 कसं सोडत होते? हा 3 डिजिट अरे मागे द्यायचं, तर 3 प्लेसेस मागे द्यायचं. 9 4 36, 36 8 चा पाहिजे आपण माहिती आहे. 36 72, 72 चं डबल 144, 144 तर 288. 288 आणि हे किती 10 ना, 2880 वेज, 2880 वेज. आता शेवटची केस घ्या, बी याकडे टाका. त्यातला ए आवाज होत आहे. When a particular object never occurs, when a particular object never occurs, when a particular object never occurs, जरा बोलायचं बंद करा, आवाज होत आहे. लक्षित लक्षित तो एक ऑब्जेक्ट नको आहे ना, मग त्या 11 मधला एक तो बाजूला सरळ काढून टाका. त्या 11 मधला एक ऑब्जेक्ट बाजूला काढून टाका. किती राहिले 10, आणि त्याला 4 ठिकाणी अरेंज करा ना. त्याला 4 ठिकाणी अरेंज करा. म्हणजे किती वेळ झाले सांगा, नंबर ऑफ वेज 10p4, 10 9 8 7. करेक्ट. 5040. मल्टिप्लिकेशनचा आन्सर किती आला? 5040. फुल स्टॉप. बाकीचं उद्या. टिल देन गुड बाय.